यानंतर एक मोठी बातमी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसैनिकांच्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांकडून लाल रंग फासण्याचा प्रयत्न झाला। छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील मुख्य प्रवेशद्वारावरती मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे आणि याच पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांकडून लाल रंग फासण्याचा प्रकार घडलाय। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवसैनिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्वच्छता केली। मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवलाय। तर ही दृश्य आहेत मुंबईतल्या दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या प्रमुख प्रवेशद्वारावरती असलेली मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची ही दृश्य, जिथे काही अज्ञात समाजकंटकांनी लाल रंग या पुतळ्याला फासण्याचा प्रयत्न केला। हा ऑइल पेंट रंग आहे असं सदा सरवणकर यांनी सांगितलं आणि आता या पुतळ्याची स्वच्छता करण्याचं काम सुरू आहे। त्याचसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार, आमदार, सगळे नेते हे या पुतळ्याच्या पाशी जमा झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या पुतळ्याची स्वच्छता सध्या सुरू झालेली आहे। शिवसैनिकांकडून स्वच्छता सुरू करण्यात आली आहे। मात्र या सगळ्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासलं जाईल। कोणी नेमका हा प्रकार केलाय, कोण होती ती व्यक्ती, याचा शोध घेतला जाईल। मात्र सगळे शिवसैनिक सध्या संतप्त झाले आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव देखील आपल्या सोबत आहेत। उदय, आता मासाहेबांच्या पुतळ्याजवळ कोण कोण जमलंय, काय तिकडचं वातावरण? सध्या आपण पाहतोय की परिस्थिती तणावपूर्ण जरी असली तरी वातावरण निवळायला लागलेलं आहे। कारण आपण घटनास्थळी पाहतोय की मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो ठेवलेला आहे। सकाळच्या वेळची ही घटना आहे। साधारणतः सीसीटीव्ही तपासल्यानंतर सकाळी 6 ते 7च्या दरम्यान अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे समोर आलेले। मात्र 7 नंतर जे सीसीटीव्ही जे आहे फुटेज ते तपासण्याचं काम जे आता सुरू केलेलं आहे, त्यामुळे घटना जी आहे ती सकाळी 7 नंतर घडली असल्याची माहिती समोर आलेली आहे। सकाळच्या वेळेला जेव्हा ही घटना समोर आली त्यावेळेला तात्काळ स्थानिक शिवसैनिक आणि शाखा प्रमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी तात्काळ स्वच्छता जी आहे केलेली आहे। शिवसेनेचे स्थानिक खासदार अनिल देसाई हे देखील घटनास्थळी दाखल झालेले, अनेक शिवसेनेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी देखील संताप त्यावेळेला व्यक्त केलेला आहे। पोलिसांना देखील या संदर्भात त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते केलेलं आहे। कुठले समाज कंटक जे आहे ते वातावरण बिघडू नये अशी परिस्थिती जी आहे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम हे पोलिसांचं आहे। त्यांनी त्यांची जबाबदारी जी आहे ती व्यवस्थित पाळणं देखील अत्यंत महत्त्वाचं असल्याचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे। सध्या घटनास्थळी आपण पाहतोय की पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। शिवसेने देखील काही वेळापूर्वी मोठ्या संख्येने ते जमा झाले होते। मात्र आता काहीचं वातावरण जे आहे शांतता पूर्ण करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। मात्र पोलीस सध्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते तपासत असल्याची माहिती मिळते आहे। बिलकुल उदय, मात्र जो काही प्रकार घडला तो सकाळी 7 वाजण्याच्या नंतर घडलेला आहे असं सांगितलं जातंय। ऑइल पेंट रंग आहे अशी देखील माहिती मिळते। आपल्यासोबत सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा आहेत फोन लाईनवरती। सुषमाजी, या प्रकाराबद्दल काय म्हणाल? मातोश्री मीनाताई ठाकरे या राजकारणाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे। जरी त्या एका राजकारण्याची पत्नी म्हणून वावरल्या असल्या तरी त्यांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत कधीही कुठलंही राजकीय विधान केलं नाही, कुठल्याही राजकीय वादविवादात त्या अडकल्या नाही। त्यामुळे अशा एखाद्या व्यक्तीच्या बद्दल इतकं घृणास्पद काहीतरी घडावं हे अत्यंत दुःखद आहे। याला निंदा शब्द कमी पडतो, पण मुद्दा हा उरतो की मुळात अशा घटना घडतात कशामुळे। भाजपा ज्या पद्धतीचं जात, धर्म आणि वेगवेगळ्या विचारधारांमध्ये जे कलगीतुरा लावून देते आणि एक विषारी प्रचार प्रसाराचं काम जे भाजपाकडून चालू आहे, जे चिथावणीखोर आहे, अशा चिथावणीखोर त्यांच्या प्रचार प्रसारामधून अशा घटना घडतात। याला भाजपाचा अत्यंत विषारी प्रचार प्रसार कारणीभूत आहे। या सगळ्यांमध्ये स्मारके उभी राहतात। शहराच्या मध्यवर्ती भागातले हे स्मारक आहे, पण त्याच्या संबंधाने आवश्यक असणाऱ्या बंदोबस्ताचं काय? एरवी तुम्ही अगदी कवडी मोलाची जी माणसं आहेत, जी चौली पावलीच्या लायकीची माणसं आहेत, अशा माणसांना बंदोबस्त देता। आमच्या पुण्यामध्ये शिंदे गटाची काही माणसं आहेत, अतिशय चौली पावलीची माणसं, त्याच्या पुढे मागे 4-4 होमगार्ड आणि 4-4 हवालदार तुम्ही ठेवलेले आहेत। एक सेबी आणि ईडीने ज्याला आरोपी केलेला आहे, ज्याच्यावर 420च्या 550 केसेस आहेत, ज्याच्यावर चेक बाउन्सिसच्या 38 केसेस आहेत, असा गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसांचा चहेता असणारा तेजस मोरे, त्याच्यासाठी तुम्ही स्पेशल सेक्युरिटी फोर्स उभी केलेली आहे। एवढ्या सगळ्या लोकांना तुम्ही सिक्युरिटी देता आणि तुम्ही ज्यांच्या जीवावर
तुमचं राजकारण उभं राहतं आणि तुम्ही सांगता की आमचा राजकीय वारसा हा आहे, मग त्या वारशाचे स्मारक उभी राहतात. बरं. त्यांच्या प्रोटेक्शनचं काय? एकनाथ शिंदे करतात काय सत्तेत बसून? बिलकुल. सुषमाताई, तुमच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. मात्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम सध्या आपल्या सोबत आहेत शहरचे फोन लाईनवरती. योगेशजी, प्रकार घडलेला आहे, निंदनीय आहे, या सगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, मात्र या पुतळ्याला संरक्षण का नाही हाच सध्या प्रश्न विचारला जातोय. तुमची प्रतिक्रिया काय? नाही, अर्थातच बघा, निंदनीय आहे. या घटनेचं समर्थन कोणीही करणार नाही. महासाहेब ह्या प्रत्येक शिवसैनिकासाठी मातृत्व आहे आणि जेवढं प्रेम आम्हा सर्व शिवसैनिकांवरती बाळासाहेबांनी केलं तेवढंच प्रेम आमच्यावरती महासाहेबांनी देखील केलेलं आहे. आणि गृहराज्यमंत्री म्हणून जे काही संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यायचे आहेत ते आम्ही आदेश दिलेले आहेत. तपास चालू आहे. आपण 3 टीम्स ह्याच्यामध्ये आपण तयार केलेल्या आहेत. सध्या तिथले लोकल जे सीसीटीव्ही फुटेजेस असतील ते तपासणं सध्या चालू आहे. त्या व्यक्तीचा शोध चालू आहे आणि जेव्हा किंवा या व्यक्तीला ताब्यात घेतली जाईल नक्कीच त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल. बिलकुल. मात्र अशी काही ठिकाणं आहेत की जिथे ज्या पद्धतीनं सुषमा अंधारे आरोप करतायत की बाकी नेत्यांना, मंत्र्यांना राज्यामध्ये सुरक्षा आहे, मग अशा ठिकाणी सुरक्षा का नाही? बघा, आपण शेवटी महामानवांचे पुतळे हे ज्या ठिकाणी उभे करतो त्याची नियमावली आहे. त्या नियमावली फॉलो करूनच आपण आपल्याला परवानगी देत असतो. महासाहेबांचा हा पुतळा, खरं तर हा पुतळा माझ्या वडिलांनी स्वतः तिथे बसवलेला आहे. माझ्या वडिलांनी तयार करून घेतलेला तो पुतळा आहे. प्रश्न राहिला सुरक्षेचा. शेवटी ह्याची जी नियमावली आहे त्या नियमावलीनुसार त्यासाठी कायदेशीर आपण करत असतो. परंतु ह्या घटनेच्या बाबतीमध्ये माहिती देईन की सकाळी 6:15 वाजता, जवळपास 6:16 ते 17 मिनिटाच्या सुमारास तिथे पोलिसांची गस्त देखील झाली होती. त्यावेळेस अशा कुठल्याही प्रकार तिथे घडलेला नव्हता. जे काही घडलं ते 6:30 ते 9च्या दरम्यान ते 2-2.5 तासामध्ये घडलेलं आहे आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन नक्कीच त्याच्यावरती कायदेशीर कारवाई आम्ही करू. बरोबर आहे. आणि योगेशजी, हा महासाहेबांचा पुतळा म्हणजे फक्त पुतळा नाही तर अनेक शिवसैनिकांच्या जिव्हाळ्याचा तो विषय आहे. त्यामुळे यापुढे कशी सुरक्षा असेल, काय आश्वासन द्याल सर्व शिवसैनिकांना, कारण सगळेच आता पेटून उठले? आणि अर्थातच बघा, शेवटी कुठल्या उद्देशाने हे केलेलं आहे, जोपर्यंत ते व्यक्ती ताब्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही. हा कुठला मानसिक रुग्ण असलेली व्यक्ती आहे की कुठल्या जाणून बुजून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करण्यासाठी केलेला आहे, ते व्यक्ती ताब्यात घेतल्यानंतर त्याचा उद्देश काय होता हे लक्षात येईल. आणि नक्कीच महासाहेबांचा पुतळा म्हणजे आमच्याकरता हा भावनिक विषय आहे, प्रत्येक शिवसैनिकाकरता आहे आणि त्या पुतळ्याची जी काही काळजी घेणं आवश्यक आहे कायदेशीर घेतली जाईल. बरं, मगाशी आम्ही प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया घेतली होती. ते म्हणालेत की म्हणजे कोणत्याही प्रतिक्रिया यायच्या आधीच की उबाठानं यामध्ये राजकारण करू नये किंवा आणू नये, त्यावरती आपलं काय मत आहे? तर गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्यासोबत फोन लाईनवरती होते. दादरमधल्या शिवाजी पार्क इथल्या प्रवेशद्वारावरती असलेल्या महासाहेबांच्या पुतळ्यावरती लाल रंग जो काही फासण्यात आलेला होता त्याची स्वच्छता आता शिवसैनिकांकडून सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदारांपासून आमदार सर्व नेते तिथे जमलेले आहेत आणि यापुढे जी काही नियमावली आहे ती फॉलो करूनच इथे जो काही बंदोबस्त असेल किंवा सुरक्षा देण्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल. अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत अशी प्रतिक्रिया राज्याचे शहरचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. ही 2 दृश्य आपण बघतोय. समाजकंटकांनी पुतळ्यावरती लाल रंग फासला, मात्र दुसरीकडे शिवसैनिकांकडनं या पुतळ्याची स्वच्छता तर केली जाते आणि अनेक जण जमायला सुरुवात झाली आहे. मग यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा मग शिंदे सेनेचे असतील आणि भाजपचे देखील, या सगळ्यांनीच दिलेल्या प्रतिक्रियेनुसार आम्ही तिथे जाऊ, मात्र हा जो प्रकार ज्यांनी कोणी केलेला आहे त्याला ताब्यात घेऊ. उबाठाचे तर शिवसैनिक थेट इशारा देत आहेत, ज्यांनी कोणी हा प्रकार केला त्याला आम्ही सरळ करू. अशा प्रतिक्रिया एकूणच संतप्त अशा येत आहेत, कारण माँसाहेबांच्या प्रती प्रत्येकाच्याच मनामध्ये अतिशय आदर आणि प्रेमाची भावना, आणि जसं सुषमा अंधारे म्हणाल्या की कुठल्याही राजकीय वादामध्ये न अडकलेली व्यक्ती म्हणजे माँसाहेब मीनाताई ठाकरे, आणि त्यांच्या संदर्भात असा प्रकार घडणं म्हणजे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया येत असताना समाजकंटकांनी आज गृहराज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 6:16 ते 17 सकाळी घडलेला हा प्रकार आणि यानंतर खळबळ माजली एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, आणि उबाठाचे नेते हे जमलेले आहेत पुतळ्याजवळ.